नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या साप्ताहिकीमध्ये सगळ्यांचं स्वागत. दर रविवारी रात्री आपण 9 वाजता भेटत असतो. तर गेल्या आठवड्यात आपण स्टॉक्स बघितले होते ते म्हणजे हे. तर गेल्या आठवड्यात आपण बघितलं होतं ते म्हणजे कोलपाल, कोलगेट पामोलिव्ह आणि आपण बघितलं होतं की इथून तो रेंज ब्रेकआउट झाल्याच्या बेतात होता आणि झाला होता थोडासा. त्याच्यानंतर ही या 4 दिवसाच्या कॅन्डल आहेत आणि तसं म्हटलं तर त्याच्यात काही एवढं काही झाल्या दिसत नाहीये. थोडंसं मार्केट त्या आठवड्यात किंवा या आठवड्यात थोडंसं या स्टॉकच्या बाबतीत संथ झाल्या दिसतंय. त्यामुळे ह्याच्यात पण काही एवढी मूव्हमेंट झालेली दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा त्या आठवड्याचा किंवा या आठवड्याचा जो हाय होता, तो साधारण 2872 पर्यंतच पोहोचलेला दिसतोय. त्याच्या पुढचा चार्ट आहे तो म्हणजे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि त्याच्यात मी बघितलं होतं की पोलँड फ्लॅग छान प्रकारे झालाय. पण दुर्दैवाने त्याचं पुढे काय झालं तर काहीतरी त्या BSEच्या स्टॉकच्या बाबतीत काहीतरी टॅक्सवरून प्रॉब्लेम झाला आणि अचानक त्याच्यात गॅपडाऊन तयार झाला आणि मार्केट खाली म्हणजे तो स्टॉक खाली उघडला. आता ही जी गॅप आहे ती तशीच इंटॅक्ट आहे म्हणजे अजूनही ही गॅप भरलेली गेली नाहीये. त्यामुळे गॅप थेअरीनुसार एकदा समजा कॅन्डल्स इथे एंटर झाल्या, तर ती शक्यतो गॅप भरायचा प्रयत्न मार्केट करतं. त्यामुळे सध्या तरी ह्याच्यात वेट अँड वॉचची भूमिका करणं आवश्यक आहे. ही एकदा गॅप भरते का नाही ह्याच्यावर आपण या आठवड्यात लक्ष ठेवू शकतो. तर त्याच्यानंतर आपण स्टॉक बघितला होता तो म्हणजे हुडको. तर हुडकोच्या बाबतीत आपण बघितलं की एक ब्रेकआउट झालेला होता व्हॉल्यूमसह आणि त्याच्यानंतर तो स्टॉक परत खाली आलेला आहे. तर बऱ्याच वेळेला असं आपण लक्षात घेतो की जेव्हा ब्रेकआउट होतो, तर ब्रेकआउट नंतर तो स्टॉक परत रिटेस्ट करायला त्या रेझिस्टन्स लाईनला येतो आणि त्याच्यानंतर मग त्याला जिथे जायचंय तिथे तो जाऊ शकतो. आता तो कुठे जाऊ शकतो हे तुम्ही सुज्ञ आहात, त्यामुळे तुम्हाला एक थेअरी माहिती असेल तर कुठे जाऊ शकतो हे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. त्यामुळे या आठवड्यात मी या स्टॉकवर लक्ष ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं तो म्हणजे किर्लोस्कर ऑइल इंजिनिअरिंग आणि त्याच्यात सुद्धा ब्रेकआउट झालाय आणि बऱ्यापैकी तो सस्टेन झालेला दिसतोय. कारण इथून तो काही रिटेस्ट सुद्धा झाला नाहीये, पण तो तिथे वेळ काढतोय म्हणजे बऱ्यापैकी सस्टेन झालाय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याचं पुढे काय होतंय ह्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. अर्थात आपल्याकडे या आठवड्याचे 2 स्टॉक येणार आहेत. त्यामुळे 2 स्टॉक अजून कुठले आहेत ते सुद्धा आपण आपल्या वॉच लिस्टला ॲड करू शकता आणि त्यांचं पुढे काय झालंय हे बघू शकता. तर हे होते गेल्या आठवड्यात बघितलेले आपले स्टॉक. आता या आठवड्यातले कुठले स्टॉक्स आहेत ते आपण बघणार आहोत. या आठवड्यातला पहिला स्टॉक आहे तो म्हणजे प्रेस्टिज. प्रेस्टिज इस्टेटला एक इथून समजा मी लाईन काढली तर आपल्याला इकडे दिसतोय एक ब्रेकआउट झालेला दिसतोय आणि विथ व्हॉल्यूम तो वरच्या दिशेने जाताना दिसतोय. त्यामुळे मी याच्यावर लक्ष ठेवणार आहे या आठवड्यात की पुढे काय होतं. एक ओव्हरऑल रिअल इस्टेटमधली कंपनी आहे आणि या रेंजमधून तो पलीकडे गेलेला दिसतोय. त्यामुळे ह्याचं पुढे काय होतं हे आपण या आठवड्यात लक्ष ठेवू शकतो. तर आता ह्याच्यात तो त्याचं पुढे नक्की काय होईल ह्याचं म्हणजे ओव्हरऑल आपल्याला बघायचं असेल तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. सो ओव्हरऑल बघायला गेलं तर हा बऱ्यापैकी वर आलेला इथून दिसतोय आणि हा एका रिट्रेसमेंट नंतर परत या रेंजच्या बाहेर जाताना दिसतोय आणि त्याच्यामुळे तो नक्की पुढे त्याचं काय होतं हे आपल्याला बघायला इंटरेस्टिंग असेल. त्याच्यानंतर किती तो जाऊ शकेल ह्याचं सुद्धा आपल्याला एक अनुमान काढता येऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपण फिबोनाची वापरत असतो. तर फिबोनाची आपण इथून सिलेक्ट करतो आणि एकदा इकडे क्लिक करतो, इकडे एकदा क्लिक करतो. हे मुद्दाम मी क्लिक करून दाखवत नाहीये कारण तोच तुमचा गृहपाठ असेल. त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येऊ शकेल की त्याचं पुढे काय होऊ शकतं. त्याचा पुढचा स्टॉक आहे तो म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि ह्याच्यात ओव्हरऑल बघायला गेलं तर स्ट्रक्चर तसंच सेम आहे आणि त्याच्यामुळे ही समजा मी एक लाईन ओढली तर आपल्याला दिसेल की इकडे व्हॉल्यूम वाढलेला आहे आणि तो पलीकडे जायचा प्रयत्न करतोय. क्लोजिंग तरी तिथे झालंय. त्यामुळे या आठवड्यात त्याचं पुढे काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. तर आपण आता या आठवड्यात 2 स्टॉक बघितलेत ते म्हणजे PFC आणि प्रेस्टिज इस्टेट. तर ह्याचं सुद्धा PFCचं आपल्याला समजा टार्गेट काढायचं असेल किंवा ओव्हरऑल तो किती जाईल हे बघायचं असेल तर आपल्याला एकदम मागचे हाय कुठले आहेत किंवा मागचे रेझिस्टन्स कुठले आहेत हे बघायला लागेल आणि त्यातून तो समजा लाईफ टाईम हाय वगैरे वर आला असेल तर आपल्याला बघायचं असेल तर ओव्हरऑल फिबोनासीचा वापर आपण करू शकतो. फिबोनासीच्या मदतीने आपण सुरुवातीला इकडे क्लिक करतो आणि मग इकडे क्लिक करतो आणि नंतर त्याचं पुढे काय होईल ह्याचं एक अनुमान लावू शकतो. तर अर्थात हे आपण सगळं एज्युकेशनल पर्पजसाठी बघतोय आणि कुठलंही बाय आणि सेल रिकमेंडेशन नाही. त्यामुळे कुठलाही लॉस किंवा प्रॉफिट झाल्यास स्टॉकपोर्ट मराठी जबाबदार राहणार नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी. तर ही होती या आठवड्यात मी लक्ष ठेवणाऱ्या स्टॉक्सची यादी. 2च स्टॉक्स आहेत आणि गेल्या आठवड्याचे 2-3 जे स्टॉक्स होते ते सुद्धा मी या आठवड्यात कॅरी फॉरवर्ड करणार आणि लक्ष ठेवणार आहे. तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता.
दर रविवारी रात्री आपण भेटत असतो साप्ताहिकीमध्ये आणि त्याच्यासोबतच दररोज रात्री 9 वाजता आपण काही ना काही घेऊन येत असतो, कम्युनिटी पोस्ट, रील्स किंवा एखादा माहितीपर व्हिडिओ. तर तुम्ही त्यालाही आमच्या चॅनल नक्की भेट देऊ शकता. आपण भेटूया एका नवीन भागात. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.